श्रोतनो, आज आम्ही लेवीचे पुस्तक 5 अध्याय 17 ते 19 वचने आणि त्यानंतर 6वा अध्याय अभ्यासणार आहोत. 17 ते 19 वचने सांगतात, परमेश्वराने निषिद्ध ठरविलेले एखादे कृत्य केल्याचे पाप कोणाकडून घडले, जरी ते त्याने चुकून केले, मग ते त्याला नकळत का घडेना, तर तो दोषी ठरेल व त्या अन्यायाबद्दल त्याने शिक्षा भोगावी. त्याने कळपातील एक दोषहीन मेंढा दोषार्पणासाठी याजकापाशी आणावा. तू ठरविशील तेवढ्या किमतीचा तो असावा. त्याने अज्ञानाने जी चूक केली असेल तिच्याबद्दल याजकाने प्रायश्चित करावे, म्हणजे त्याची क्षमा होईल. हे दोषार्पण होय. परमेश्वरासमोर तो निश्चित दोषी आहे. श्रोत्यांनो, हे अजाणतेमुळे परमेश्वराच्या आज्ञा तोडण्यास संबंधाने आहे. नियमांविषयी अज्ञानता हे काही कारण नाही. ह्या ठिकाणी मेंढ्याला एकमेव दोषार्पण म्हणून सोडले आहे. विधीमध्ये हे अर्पण पापार्पणाप्रमाणेच होते. आता आपण 6व्या अध्यायाकडे वळूया. अध्याय 6 आणि 7 अर्पणाच्या नियमाला सादर करतात. खरे पाहता अर्पणाचा नियम याजकाशी आणि त्यांचा त्यामधील जो विशिष्ट कार्यभाग आहे आणि त्यांचा हिस्सा आहे त्याच्याशी संबंधित आहे. ह्याला जे देवाच्या वेदीजवळ सेवा करतात त्या याजकांविषयीचे विशिष्ट नियम म्हणता येतील. हा भाग याजकांना काही मार्गदर्शन आणि अहरोन व त्याच्या मुलांकरिता आज्ञा ह्याद्वारे सुरू होतो. याजक वेदीजवळ सेवा करीत म्हणून ते होम वेदीवर अर्पण करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या अर्पणांमध्ये सामील असत. हे सर्व काही स्वर्गात असणाऱ्या वास्तविक गोष्टींची छाया आहे, जेथे आमचा प्रमुख याजक ख्रिस्त सेवा करीत आहे. इब्रिलोकासपत्र 8 अध्याय 3 ते 5 वचने सांगतात. इब्रिलोकासपत्र 8 अध्याय 3 ते 5 वचने. प्रत्येक प्रमुख याजक दाने व यज्ञ अर्पावयास नेमिलेला असतो, म्हणून ह्याच्या जवळही अर्पण्यास काहीतरी असणे अगत्याचे आहे. तो पृथ्वीवर असता तर तो याजकच नसता, कारण नियमशास्त्राप्रमाणे दाने अर्पण करणारे आहेत. पर्वतावर तुला दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व वस्तू बनविण्याची सावधगिरी ठेव. ती आज्ञा मोशे मंडप करणार होता तेव्हा त्याला जशी मिळाली, तसे तेही जी स्वर्गीय वस्तूंचे प्रतिरूप व छाया आहे त्याची सेवा करीतात. श्रोतनो, एक दुसरी लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे ख्रिस्त फक्त याजकच नाही, परंतु तो अर्पण सुद्धा आहे. त्याने स्वतःला अर्पण केले. इब्रिलोकासपत्र 10 अध्याय 5 ते 12 वचने बघा. इब्रिलोकासपत्र 10 अध्याय 5 ते 12 वचने. म्हणून तो जगात येते वेळेस म्हणाला, यज्ञ व अन्नार्पण ह्यांची तुला इच्छा नव्हती. तू माझ्यासाठी शरीर तयार केले. होमांनी व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला संतोष नव्हता. यावरून मी म्हणालो, पहा, हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेविले आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. वर उल्लेखल्याप्रमाणे तो म्हणाला, यज्ञ, अन्नार्पणे, होम व पापाबद्दलची अर्पणे ह्यांची इच्छा तुला नव्हती व त्यात तुला संतोष नव्हता. नियमशास्त्राप्रमाणे जी अर्पण्यात येतात तीही. आणि मग तो म्हणाला, पहा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे करावयास आलो आहे. ह्यात दुसरे स्थापण्यासाठी तो पहिले नाहीसे करतो. त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत. प्रत्येक याजक प्रतिदिवशी सेवा करीत आणि जे यज्ञ पापे दूर करावयाला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करीत उभा असतो. परंतु पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसला आहे. आज आम्हाला ह्याविषयी जागरूक राहायचे आहे. अनेक ठिकाणी लोक उपासनेत विधी, रीती, पद्धती, परंपरा ह्यांना इतके महत्त्व देतात की ते ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, खऱ्या गोष्टी आहेत, त्यांना विसरून जातात. होतं काय श्रोत्यानो, की ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरून देवाला दुय्यम स्थान मिळते. परमेश्वर आत्मा आहे व त्याच्या उपासकांनी आत्म्याने व खरेपणाने त्याची उपासना करायला हवी. देवाने हे महान आत्मिक सत्य इब्रिलोकासपत्रात ठेवले आहे, जे आम्ही पाहू शकतो. तुमचा व माझा प्रमुख याजक स्वर्गात आहे, जो आमच्यासाठी अविश्राम कार्य करीत आहे. जेव्हा तो बसला असे म्हणण्यात येते, तेव्हा त्याचा अर्थ आहे सोडवणुकीचे कार्य पूर्ण झाले. देवाने 7व्या दिवशी विश्राम केला, ह्याप्रमाणे हे आहे. ह्याचा अर्थ असा नाही श्रोतानो की तो थकला व त्याने सर्व काही करणे बंद केले. तसेच प्रभू येशू ख्रिस्त तो थकला म्हणून
किंवा त्याला काही करायचे नाही म्हणून बसला नाही. तो कार्यामध्ये व्यस्त आहे. तो ह्या पृथ्वीवर येऊन आमच्यासाठी, आम्हाला वाचवण्यासाठी मरण पावला. तो देवाच्या उजवीकडे आम्हाला सोडवलेल्या स्थितीत ठेवण्याकरिता अजूनही जिवंत आहे. आणि तुम्हाला आणि मला त्याच्याशी जडून राहायचे आहे, त्याच्या जवळ राहायचे आहे. हे सत्य आहे श्रोत्यानो, हे आत्मिक आहे. आज आमची समस्या ही आहे की आमचा जिवंत ख्रिस्ताशी जो संबंध असायला हवा तो नाही. तो आमच्यासाठी आज वास्तविकता राहिलेला नाही. परंतु मला सांगायला आनंद वाटतो की काही मोजके लोक जगात असे आहेत ज्यांच्या जीवनात ख्रिस्त चालताना आणि फिरताना आम्हाला आजही दिसतो. पुन्हा या ठिकाणी ज्या पापांची यादी देण्यात आलेली आहे ती फक्त उदाहरणादाखल सांगण्यात आलेली आहेत. त्यात अनेकांचा समावेश आम्ही करू शकतो. प्रतिदिवशीच्या जीवनात आम्हाला अशा सर्व व्यक्ती आढळतात. आता आपण शेजाऱ्यांविरुद्ध केलेली पापे पाहणार आहोत. 6 अध्याय 1-7 वचने वाचूया. परमेश्वर मोशेला म्हणाला, कोणी परमेश्वराविरुद्ध विश्वासघात करून पाप केले, म्हणजे ठेव किंवा गहाण ह्यांच्या बाबतीत आपल्या शेजाऱ्याला फसविले किंवा लूट करून त्याला फसविले किंवा त्याच्यावर जुलूम केला किंवा कोणाची हरवलेली वस्तू सापडली असता तिच्याविषयी त्याने लबाडी करून खोटी शपथ वाहिली, अशा ज्या गोष्टी करून लोक पाप करीतात त्यापैकी एखादी करून कोणी अपराधी ठरला, म्हणजे असले पाप करून दोषी झाला, तर त्याने लूट करून किंवा जुलूम करून जी घेतली असेल ते किंवा आपल्या जवळची कोणाची ठेव बुडविली असेल ती किंवा कोणाची हरवलेली वस्तू त्याला सापडली असून त्याने परत केली नसेल ती किंवा ज्या एखाद्या वस्तूच्या बाबतीत त्याने खोटी शपथ वाहिली असेल ती त्याने पुरी भरून द्यावी. ज्या वस्तूचा त्याने अपहार केला असेल तिची पुरी भरपाई आपल्या दोषार्पणाच्या दिवशी करून देऊन वर आणखी तिचा 1/5 त्याने द्यावा. त्याने परमेश्वराप्रित्यर्थ आपले दोषार्पण आणावे. तू ठरविशील तेवढ्या किमतीचा कळपातील एक दोषहीन मेंढा दोषार्पणासाठी त्याने याजकाकडे न्यावा. याजकाने तो घेऊन परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित करावे, म्हणजे ज्या कृत्यामुळे तो दोषी ठरला असेल त्याची त्याला क्षमा होईल. यावरून दिसतं की शेजाऱ्याविरुद्ध केलेले पाप देवाविरुद्ध केलेले पाप होय. म्हणून प्रभू येशूने मत्ते कृष्णवर्तमान 7 अध्याय 12 वचनामध्ये म्हटले, मत्ते कृष्णवर्तमान 7 अध्याय 12 वचन, ह्याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदेष्ट ग्रंथ हेच होत. काही विशिष्टच पापांचा उल्लेख ह्या ठिकाणी आहे. ठेव किंवा गहाण. गहाण ठेवलेल्या वस्तूंबाबत ह्या ठिकाणी नियम सांगण्यात आलेला आहे. ह्या बाबतीत खोटे बोलणे ह्याचे उदाहरण आम्हाला राजाचे दुसरे पुस्तक 6 अध्याय आणि 5 वचनामध्ये सापडते. अलिशाच्या शिष्याकडून उसने घेतलेली कुऱ्हाड हरवली. ह्यामध्ये नुकसान भरपाईसोबत 1/5 भाग अधिक देण्याची शिक्षा होती. ह्या ठिकाणी श्रोत्यानं पुन्हा दोषहीन मेंढा अर्पण्यास सांगितलेले आहे. आता आपण होमार्पणासंबंधी पाहूया. 8 आणि 9 वचने सांगतात, परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याचे मुलगे ह्यास आज्ञा कर की होमार्पणाचा विधी असा, होमबली वेदीवरील अग्निकुंडावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यंत असू द्यावा आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा. वेदीवरील अग्नी तिच्यावर सतत जळत ठेवायचा होता. ते होमार्पण वेदीवरच राही व अग्नी जळत राहत असे, जेणेकरून ते अर्पण पूर्णपणे जळावे. श्रोतांनो, हे ख्रिस्ताच्या निरंतर पवित्र करण्याविषयी सांगते. फक्त प्रभू येशूच असे म्हणू शकला की ज्याने मला पाठविले तो माझ्या बरोबर आहे. त्याने मला एकटे सोडिले नाही, कारण जे त्याला आवडते ते मी सर्वदा करतो. तो ह्या प्रेमाचे आणि आज्ञाधारिकतेचे प्रदर्शन आपल्या महायाजकीय प्रार्थनेत करतो. योहानकृत शुभवर्तमान 17 अध्याय आणि 19 वचनामध्ये तो म्हणतो, आणि त्यांनीही सत्यात समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता स्वतःला समर्पित करीतो. किंवा त्याला योहानकृत शुभवर्तमान 4 अध्याय 31 आणि 32 वचनांमध्ये आम्ही असे म्हणताना ऐकतो, शिष्य त्याला विनंती करू लागले की गुरुजी जेवा, परंतु तो त्यांना म्हणाला, तुम्हाला ठाऊक नाही असे अन्न माझ्याजवळ खावयाला आहे. हे ह्या वास्तविकतेविषयी सुद्धा सांगते की आम्ही स्वतःला परमेश्वरासाठी जिवंत बलिदान म्हणून अर्पण करावे. रोमकरासपत्र 12 अध्याय 1 आणि 2 वचने आम्हाला सांगतात. रोमकरासपत्र 12 अध्याय 1 आणि 2 वचने,
म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावे. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. लक्षात ठेवा श्रोत्यानो, की ह्यामुळेच शमूएलाचे पहिले पुस्तक 15 अध्याय 22 आणि 23 वचनांमध्ये शौल राजाला दाटले. शमूएलाचे पहिले पुस्तक 15 अध्याय 22 आणि 23 वचने. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, एडक्याच्या वेपेपेक्षा वचन ऐकणे बरे. अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे आणि हट्ट हा मूर्तीपूजा व कुलदेवतार्चन यांच्यासारखा आहे. तू परमेश्वराचा शब्द मोडीला आहे म्हणून त्यानेही तुला राज्यपदावरून झुकारून दिले आहे. आज जर श्रोत्यांनो आम्ही त्याचे आहोत, अर्थात आम्ही तारण पावलेले लोक आहोत, तर तुम्हाला आणि मला स्वतःची अंतःकरणे आणि जीवन त्याला अर्पण करायचे आहे. परमेश्वर आम्हाला पोकळ गोष्टी बोलण्यापासून दूर राखो. परमेश्वर आमच्याकडून काय अपेक्षा ठेवतो? आम्ही काय करावे? योहान कृष्णवर्तमान 6 अध्याय 29 वचनामध्ये येशूने त्यांना उत्तर दिले, देवाचे काम हेच आहे की ज्याला त्याने पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा. नंतर 10 आणि 11 वचने पुढे आम्हाला सांगतात, लेवीचे पुस्तक 6 अध्याय 10 आणि 11 वचने. मग याजकाने आपल्या सणाचा झगा आणि चोळणा अंगात घालून होमबली अग्नीत भस्म झाल्यावर त्याची जी राख वेदीवर राहील ती काढून वेदी शेजारी ठेवावी. मग त्याने आपली वस्त्रे उतरून दुसरी घालावी आणि ती राख छावणीबाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी न्यावी. याजकाने कोणते वस्त्र घालावे ह्याविषयी सुद्धा परमेश्वराने सविस्तर सूचना दिल्यात. त्याने फक्त इतर याजकांप्रमाणे लांब झगाच घालावयाचा नव्हता, तर चोळणा सुद्धा घालावयाचा होता. डाग मिश्रित अंतर्वस्त्रे सुद्धा घालावायची होती. का? जेणेकरून त्याचे अंग पूर्णपणे झाकले जावे. परमेश्वर देहाची कर्मे स्वीकारित नाही श्रोत्यानो, हेच तो ह्या ठिकाणी शिकवित आहे. गलतीकारास पत्र 5 अध्याय 19 ते 21 ह्या वचनांमध्ये देहाची कर्मे स्पष्ट सांगण्यात आलेली आहेत. गलतीकारास पत्र 5 अध्याय 19 ते 21 वचने. अशुद्ध विचार, कामातुरपणा, मूर्तीपूजा, मंत्रतंत्र म्हणजे दुष्ट आत्म्यांची कार्ये चेतविणे, तिरस्कार, मत्सर, कलह, क्रोध, स्वतःसाठी उत्तमते मिळविण्याचा सतत प्रयत्न, कुरकुर, टीका, हेकेखोरपणा, तुमच्या स्वतःच्या छोट्या गटाचेच बरोबर व दुसऱ्यांचे चूक ही वृत्ती, खोटे शिक्षण, हेवा, खून, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा प्रकारच्या सर्व गोष्टी. पूर्वी सांगितले त्याप्रमाणे एक वार मला निक्षून सांगू द्या की असले जीवन जगणाऱ्याला देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. परमेश्वर देहाच्या कार्यांना स्वीकारित नाही, फक्त आत्म्याचे फळ त्याला स्वीकार्य आहे. देवाच्या आत्म्याने हे आमच्यामध्ये निर्माण करावेत, ज्याविषयी आम्हाला गलतीकारास पत्र 5 अध्याय 22 आणि 23 वचनांमध्ये वाचायला मिळते. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता व आत्मसंयमन. श्रोतांनो, जी वस्त्रे याजकाने घातलेली असत ती त्याने काढून मग राख दूर करायची असे व नंतर दुसरी वस्त्रे घालायची असत. ह्याद्वारे पापाच्या प्रदूषणाविषयी सतत स्मरण करून दिल्या जात असे. वेदेवरील राख प्रथम पापाचा न्याय ह्याविषयी सांगते. राख अशुद्ध किंवा दूषित सुद्धा असे, तिला काढून एखाद्या स्वच्छ ठिकाणी नेल्या जात असे. 12 आणि 13 वचने बघा. वेदेवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये. याजकाने त्याच्यावर रोज सकाळी इंधने घालून तो पेटता ठेवावा आणि त्याच्यावर होमबली रचून शांतार्पणाच्या चरबीचा होम करावा. वेदीवर अग्नी सतत जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये. आग सतत जळत राहावी ह्याचे पुन्हा एकदा स्मरण करून दिल्या जात आहे व हेच पुन्हा 13व्या वचनात सांगितले आहे. रोज सकाळी नवीन इंधनाची व्यवस्था व्हावी व संपूर्ण छावणीकरिता होमार्पण केल्या जावे. हे सकाळचे अर्पण होय. वेदीवर सतत आग जळत राहणे आम्हाला हे स्मरण करून देते
की देवाची आग सतत जळत राहते. जे ख्रिस्ताला नाकारतात त्यांच्यासाठी हा देवाच्या कोपाचा अग्नी होय. योहान कृष्णवर्तमान 3 अध्याय 36 वचन सांगतं. योहान कृष्णवर्तमान 3 अध्याय 36 वचन, जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो. आता श्रोत्यानो, अन्नारपणा संबंधाने काही वचने आम्हाला वाचायला मिळतात. 14 आणि 15 वचने बघा. अन्नारपणाचा विधी असा: अहरोनाच्या मुलांनी परमेश्वरासमोर वेदीपुढे ते अर्पावे. त्या अन्नारपणातून मूठभर सपीठ, काही तेल व त्यावरील सगळा धूप घेऊन अन्नारपणाचा स्मारक भाग म्हणून परमेश्वराप्रित्यर्थ सुवास व्हावा म्हणून त्यांचा वेदीवर होम करावा. पुन्हा याजकाला सूचना देण्यात आल्या आहेत. अर्पिणारा आराधक आहे, जो वेदीसमोर उभा राहून देवासमोर आनंद करतो. याजक त्याच्या वतीने कार्य करतो. 16 आणि 17 वचने, त्यातून जे उरेल ते अहरोनाने व त्याच्या मुलांनी खावे. ते त्यांनी दर्शन मंडपाच्या अंगणात पवित्र स्थळी खमीरा वाचून खावे. खमीर घालून ते भाजू नये. माझ्या हव्यातून त्यांचा वाटा म्हणून मी ते त्यांना दिले आहे. पापार्पण अथवा दोषार्पण जसे परमपवित्र आहे तसेच हेही आहे. त्यांना सांगण्यात आले की खमीरा वाचून खावे. ज्या पवित्र ठिकाणी हे खाण्यात येत असे ती जागा स्पष्ट आहे: दर्शन मंडपाचे बाहेरचे अंगण. परमेश्वर तेथे होता म्हणून ती पवित्र होती. परमेश्वराची उपस्थिती श्रोत्यानो कोणत्याही ठिकाणाला पवित्र करते. मोशेला सुद्धा परमेश्वराने जोडे काढायला सांगितले होते. निर्गमचे पुस्तक 3 अध्याय आणि 5 वचन सांगतं, देव त्यास म्हणाला, इकडे जवळ येऊ नको. तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. पेत्राचे दुसरे पत्र 1 अध्याय 18 वचनात म्हणतो, पेत्राचे दुसरे पत्र 1 अध्याय 18 वचन, येशूच्या रूपांतराच्या वेळी ते येशूसोबत पवित्र डोंगरावर होते. आता आपण 18 वचन वाचूया. खाण्याचा हक्क अहरोनाच्या संतानातील प्रत्येक पुरुषाला आहे. परमेश्वराच्या हव्यातून हा त्यांचा वाटा पिढ्यानपिढ्या निरंतर चालू राहावा. ह्या हव्यात जो कोणी स्पर्श करेल तो पवित्र आहे. सर्व विश्वासणारे आमच्या प्रभूच्या पवित्र मानवतेच्या सुंदरतेत व गौरवाच्या आनंदात सहभागी होऊ शकतात. तुम्हाला व मला त्याच्यामध्ये आनंद उपभोगायचा आहे. आता पुढे 19 ते 23 वचने बघा. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोनाला अभिषेक होईल त्या दिवशी त्याने आपल्या मुलांसह परमेश्वराला जे अर्पण करावयाचे ते हे: 1/2 एफा सपीठ नित्याचे अन्नार्पण म्हणून द्यावे व त्यापैकी अर्धे सकाळी व अर्धे संध्याकाळी अर्पावे. ते तव्यावर तेलात परतावे. त्यात तेल चांगले मुरल्यावर ते आत आणावे व त्या परतलेल्या अन्नार्पणाचे तुकडे करून ते परमेश्वराप्रित्यर्थ सुवास म्हणून अर्पावे. त्याच्या मुलांपैकी जो त्याच्या जागी अभिषिक्त याजक होईल त्यानेही असेच अर्पण करावे. निरंतरचा विधी म्हणून परमेश्वराप्रित्यर्थ त्याचा संपूर्ण होम करावा. याजकाच्या प्रत्येक अन्नार्पणाचा संपूर्ण होम करावा. ती खाऊ नयेत. याजकांनी फक्त खायचेच नव्हते तर त्याचा दशांश सुद्धा द्यायचा होता. ज्या याजकांना दशांश मिळत असे त्यांनी दशांश सुद्धा अर्पण करायचा असे. याजकाला घेण्यासोबत देणे सुद्धा असे. आज सुद्धा ज्या प्रकारे मंडळीतील लोक देतात त्याप्रमाणे देवाच्या लोकांनी सुद्धा द्यायला हवे व लोकांसमोर एक आदर्श ठेवायला हवा. 24 ते 30 वचने, परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना सांग की पापार्पणाचा विधी असा: ज्या ठिकाणी होम बलीचा वध करीतात तेथेच परमेश्वरासमोर पापबलीचाही वध करावा. तो परमपवित्र होय. जो याजक पापबली अर्पील त्याने तो खावा. दर्शन मंडपाच्या अंगणात पवित्र स्थळी तो खावा. ज्याला त्याच्या मांसाचा स्पर्श होईल तो पवित्र आहे, आणि त्याचे रक्त एखाद्या वस्त्रावर उडाले तर असे वस्त्र पवित्र स्थळी धुवावे. ते मांस मडक्यात शिजविले असेल तर ते मडके फोडून टाकावे, पण पितळेच्या पात्रात ते शिजविले असेल तर ते पात्र घासून पाण्याने धुवावे. ते खाण्याचा हक्क याजक वर्गातील प्रत्येक पुरुषाला आहे. ते परमपवित्र होय. पण ज्या पापबलीचे काही रक्त दर्शन मंडपात पवित्र स्थानी प्रायश्चित्तासाठी आणीतील त्याचे मांस खाऊ नये, ते अग्नीत जाळावे. श्रोत्यांनो, याजकाला पुन्हा सूचना देण्यात आल्या आहेत. पापार्पण जे ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील कार्याविषयी सांगते ते ज्या ठिकाणी होमार्पण अर्पिल्या गेले त्याच ठिकाणी अर्पिल्या जात असे.
होमार्पण ख्रिस्ताच्या व्यक्तित्वाविषयी सांगते. पापाकरिता योग्य अर्पण करण्यासाठी ख्रिस्ताला निर्दोष, पवित्र व निरुपद्रवी असणे आवश्यक होते. तो तारण्यासाठी, मानवजातीला पापापासून वाचविण्यासाठी समर्थ असायला हवा होता. म्हणून तारणाच्या योजनेत कुमारीपासून त्याचा जन्म अत्यावश्यक होता. हाच होता तो पवित्र आत्म्याच्या योगे कुमारीच्या गर्भात आला. पापार्पण पवित्र होते, कारण ख्रिस्त पापापासून अगदी अलिप्त होता, जरी त्याला नंतर आमच्याकरिता पाप करण्यात आले. श्रोत्यानो, तुमच्या आणि माझ्या पापांमुळे प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर मरावे लागले, त्याच्या स्वतःच्या पापांमुळे नाही. रोमी लोकांनी त्याला अटक केली म्हणून तो मेला नाही. तो ह्या पृथ्वीला सोडून कधीही वापस स्वर्गात जाऊ शकला असता. त्याने पेत्राला म्हटले होते की तो स्वर्गदूतांची पूर्ण सेना कधीही बोलावू शकतो. तो सर्वसमर्थ आणि गौरवी परमेश्वर आहे. त्याला आमच्याकरिता पाप करण्यात आले आणि तो आमच्या जागी मरण पावला. आमच्या जागी त्याने शिक्षा भोगली आणि त्याने वधस्तंभावर आमच्या सर्वांच्या पापांकरिता स्वतःचा प्राण दिला. त्याने आपले पवित्र रक्त त्या ठिकाणी सांडवले. होय श्रोत्यानो, त्याने स्वतःला आमच्या पापांसाठी परमेश्वरासमोर अर्पण केले. त्याच्याद्वारेच आमच्या पापांची आम्हाला क्षमा प्राप्त होऊ शकते. आम्हाला पापांपासून सुटका प्राप्त होऊ शकते. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्येक मानवासाठी स्वर्गाचे द्वार उघडलेले आहे. मानवाला फक्त त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्याजवळ यायचे आहे. आपले समर्पण त्याच्या हातात करायचे आहे आणि पापांची क्षमा, पापांपासून सुटका प्राप्त करून घ्यायची आहे. श्रोत्यांनो, तो आज आपणाला आमंत्रित करीत आहे आणि त्याची इच्छा आहे की आपणातील कोणाचाही नाश होऊ नये, परंतु आपणातील प्रत्येकाला अनंत जीवन प्राप्त व्हावे. आजच त्याच्या आमंत्रणाला स्वीकार करा आणि त्याच्याजवळ या. प्रभू परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो.